ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। जागतिक महिला दिनानिमित्त ओतूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ग्रामपंचायतीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा साडी व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। समाजाच्या स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सौ शोभा फाले, सौ उज्ज्वला सोनवणे, सौ वैशाली जाधव, सौ माळवे, सौ वैशाली सरोदे, सौ पूनम असवार, सौ अनुसया गायकवाड, सौ साधना असवार, सौ मालती असवार व सौ अनिता कदम यांचा सन्मान करण्यात आला। तसेच डॉक्टर छाया तांबे यांचाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला सुभाष डोके, दादा रोकडे, राजेश डोके, नयन डुमरे, रवी गजे, विकास घडगे, सुदर्शन मंडले, शौकत शेख, किरण पानसरे, वैभव सस्ते, रंजना घोलप, प्रवीण कर्डिले यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना घोलप यांनी केले तर आभार रवी गजे यांनी मानले। खरं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे। हा उपक्रम संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होत असताना राज्यातील ज्या भूमीकडे सर्वांचं लक्ष असतं, ज्या क्रांतिकारी भूमीने रयतेचं राज्य घालून दिलं, त्या शिवजन्मभूमी शिवनेरी आणि ओतूर भूमीमध्ये आज आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं। खरं तर या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आपला नियमितप्रमाणे 12 वाजता होता, मात्र काही कारणास्तव या ठिकाणी आपला कार्यक्रम लेट झाला। पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, त्याचबरोबर माझ्याबरोबर पत्रकार संघात काम करणारे आमचे राज्य कार्यकारी सुभाषजी डोके, आमचे माजी तालुका अध्यक्ष राजेश डोके, त्याचबरोबर आता यांच्याकडे आम्ही तालुका अध्यक्षपदाची संधी दिली ते आमचे नयनजी डोंबरे, रवींद्र गजे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांची आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदी निवड झाली असे ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे पदाधिकारी मला आठवतं। मागील वर्ष पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला शिर्डी पावनभूमीमध्ये प्राप्त झालं आणि पुन्हा एकदा ते आमच्या व्यासपीठावर आले। खरं तर पत्रकारांच्या व्यासपीठावर आल्यानंतर पत्रकारांचे देखील प्रश्न असतात, पत्रकार देखील सुखदुःखात उभा राहतो हे सर्वांना माहीत असतं आणि पत्रकारांकडून होणारा सन्मान, कारण आज सन्मान देणारे सन्मान घेणारे यांच्याबाबत चर्चा होत असते। पण आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये काम करत असताना सुखात नव्हे तर दुःखात उभे राहणारे आम्ही सर्व भागातील पत्रकार आज या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। आज सकाळी देखील मी माझ्या भागामध्ये 200 महिलांना साडी वाटप, मग यामध्ये आम्ही निवड करत असताना ती निवड कशी केली करावी, मग ज्यामध्ये जे स्वच्छता कर्मचारी असतील, जे आशा वर्कर्स असतील, जे अंगणवाडी सेविका असतील, अशा महिलांची निवड करून त्यांना सन्मान करण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने करत असतो। खरं तर हे काम करत असताना प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये आवड असेल, म्हणतात आवड असेल तर सवड, सवड असेल तर आवड। मात्र नयनजी डोंबरे यांच्यावर आम्ही जी अध्यक्षपदाची धुरा दिली त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं माणसाने काहीतरी करत असावं, पण किती आहे यापेक्षा गर्दीपेक्षा गर्दी असलं पाहिजे। कारण चंपोगिरी करणारे पत्रकार अनेक असतात, मात्र आपल्या लिखाणातून समाजाचे प्रश्न सोडवणारे जे पत्रकार हाडाचे असतात ते नेहमी समाजाबरोबर त्यांची नाळ जोडलेली असते। मग समाजाचे प्रश्न सोडवणे हे आपलं काम जरी असत, या देशातील न्यायाधीशांवर वेळ आल्यानंतर देखील पत्रकारांकडे यावं लागतं। ज्या भागात ज्या गावात पत्रकार असतो तेथील सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असतो। कारण कुणाचे प्रश्न सुटले नाही तर शेवटच्या क्षणी पत्रकारांची आठवण होते आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि राजकारणी मंडळी हे नेहमी एकमेकांना सहाय्य करून आपला संसाराचा गाडा पुढे नेत असतात। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून 365 दिवसापैकी आपण 265 दिवस सामाजिक उपक्रम करून आपण देण्याचं काम करत असतो। आपण देणारे पत्रकार आहोत, आपण घेणारे पत्रकार नाही, ही ओळख आपण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये करून दिलेली आहे।
कारण कोरोनामध्ये आपण किराणा वाटत असेल, त्यानंतर दिवाळी निमित्ताने साहित्य असेल, शालेय उपयोगी साहित्य असेल, हे देत असताना आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही, ही आपण ओळख निर्माण केली. आज या ठिकाणी देखील त्या महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. अशा गुणवंत ज्ञानवंत महिलांचा सन्मान केला पाहिजे, कारण आम्ही देखील या सृष्टीवर जन्माला येत असताना आम्हाला देखील एका माऊलीने जन्म दिला. त्या माई माऊलीने हे विश्व पाहण्याची आम्हाला संधी दिली. शेवटी म्हणतात, पंढरपूर आळंदी देऊ या ठिकाणी जाऊन जे लोक म्हणतात, खरे देव तर आपल्या घरातच असतात, खरी आपली आई असते, आपले वडील असतात, मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. खऱ्या आई वडिलांची सेवा आपण घरात करावी. देव म्हणत नाही तर माझ्याकडे येऊन पंढरपूर आळंदीला यावं. दररोज जर आपण आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं तर ते सुखाचा दिवस जात असतो. शेवटी म्हणतात ना, जोपर्यंत आपला बाप पाठीशी असतो तोपर्यंत आपल्याला कोणाची ताकद नसते. तसंच आहे, माय माऊली असते. माय माऊलीच्या आशीर्वादाने या संपूर्ण भागामध्ये आपण राज्यातील 27,000 पत्रकारांचं संघटन उभं करत असताना आपण देणारे आहोत, घेणारे नाही, ही ओळख निर्माण केली. म्हणून ज्या माय माऊलींचा सन्मान आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल, त्या माय माऊलींना मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा इच्छितो. त्यांच्या हातून असेच तुमच्यासारखे छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला जो सन्मान राज्य पत्रकार संघातून दिला जातो, हा सन्मान देणारा घेणारा याची देखील प्रचिती होत असते. म्हणून ज्यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्या सर्वांना शुभेच्छा देतो. भविष्य काळात देखील ज्यांना काम करण्याची संधी मिळाली. खरं तर या ठिकाणी मला याच्या अगोदर अनेक जण म्हणत होते 12चा टायमिंग आहे. विशेष असा असतो का जे दर्दी असतात, ज्याला कार्यक्रमाची आवड असते, मग पत्रकार किती आहे यापेक्षा पत्रकार एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करतात हे देखील समाजाला माहीत असतं. समाज प्रत्येक पत्रकाराला ओळखत असतो. पत्रकाराने देखील आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता जर केली तर समाज देखील आपल्याला डोक्यावर घेतो. मात्र अनेक पत्रकार पित्त पत्रकारिता अनेक ठिकाणी उदयास आली. ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या पत्रकारांमध्ये माझ्या संघटनेचा पदाधिकारी नाही, माझ्या संघटनेचा सभासद नाही, याचा मला सर्वस्वी अभिमान आहे. म्हणून तर आजपर्यंत आपण देण्याचं काम केलं. जोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत वारकरी संप्रदायाची माळ आमच्या गळ्यामध्ये आहे, तोपर्यंत आम्ही देण्याचं काम करू, घेण्याचं काम करणार नाही अशी ग्वाही देतो. पुनश्च एकदा आपण अनेक तास वाट पाहिली, पण हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांचा सन्मान होत असताना तो आमच्या मायमाऊलीचाच सन्मान होतो. म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झाली, त्यांचा सन्मान होईल. त्या मायमाऊलीला नतमस्तक होऊन भविष्य काळात देखील असंच कार्य आपण पुढे नेऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला दिनाचा जो काही कार्यक्रम आहे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी या ठिकाणी याचं आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू असतील, त्याचबरोबर आमचं ओतूर गाव खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि सुंदर करण्याची जी जबाबदारी पार पाडणाऱ्या आमच्या सगळ्या मावश्या यांचा सन्मान या निमित्ताने ठेवलेला आहे, त्याही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते. त्याचबरोबर इतर रंजनाताई गुरव पत्रकार प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करते. ह्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते. खऱ्या अर्थानं आज मी काही तुमच्या समोर उभी किंवा रंजनाताई या ठिकाणी बोलतायत किंवा सर्वच क्षेत्र आपण जर पाहिली तर सर्व क्षेत्रामध्ये महिला ह्या ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला हा जो काही बहुमान मिळाला त्या बहुमान देणाऱ्या अशा आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांना मी प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. आज आमचा या ठिकाणी सन्मान केला, आम्हाला बोलवलं त्याबद्दल पत्रकार संघाचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. नेहमीच पत्रकारांचा आम्हाला आमचे डोबरे अत्यंत जागरूक का असेल तर आमचे पत्रकार नेहमीच आम्हाला या ठिकाणी त्यांचं वेळोवेळी सल्ले ते आम्हाला देत असतात, चांगले सल्ले देतात. कुठं काही आमचं जर चुकत असेल तर आम्हाला तेही सांगण्याचं काम या ठिकाणी नवीन डोंबरे करत असतात. इथं राजन डोके ज्येष्ठ पत्रकार आहेत किंवा सर्व तिथे आमचे गजदादा असतील, डोंबरेदादा असतील, सगळेच या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत. सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देते. खऱ्या अर्थानं आज
आज जागतिक महिला दिन आपण सकाळपासून पाहतो पण खूप आज सगळीकडेच कार्यक्रम आहे. म्हणजे कुठेतरी महिलांना आज आपल्याला वाटतं की नाही का वेगळा असं काही वाढदिवस तर आपला नाही ना, असा कुठेतरी प्रश्न येतो. कारण प्रत्येक जण शुभेच्छा देतोय, मान सन्मान करतोय, भरभरून कौतुक या ठिकाणी आमचं आज या ठिकाणी होतंय. असो, जरी 364 दिवस आमचे नसले तरी आजचा हा दिवस आमचा निश्चितच हक्काचा आहे. एवढीच मी ह्या दिवसाच्या निमित्तानं आशा व्यक्त करू इच्छिते की ते 364 दिवस आमचे नाही, ते सुद्धा आमच्या या ठिकाणी भविष्य काळामध्ये नक्कीच होतील. खऱ्या अर्थानं जे काही स्त्री स्वातंत्र्य आपण जे म्हणतो, स्त्री समानता जे म्हणतो किंवा महिला सबलीकरण म्हणतो, ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाऊल पडताना आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच येणारा भविष्यकाळ हा आपल्या सगळ्यांसाठी एक आशादायी असणार आहे. आपण पाहतो की स्त्रिया सुद्धा काय आज कमी नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे उदाहरण जर द्यायचं ठरलं तर मला खऱ्या अर्थानं आज अभिमान वाटतो. आमच्या जे काय आपल्या ग्रामपंचायतच्या ज्या मावशी आहेत, जे खऱ्या अर्थानं किती मोठी जबाबदारी आहे, आपले आरोग्य खऱ्या अर्थानं सांभाळण्याचं जे काम आहे ते ह्या मावशा करत असतात. सकाळी अगदी 7 वाजेपासून त्यांचं या ठिकाणी गाव स्वच्छ करण्याचं जे काम आहे त्या करत असतात. ते त्यांच्या जबाबदारी, त्यांचं कर्तव्य या ठिकाणी पार पाडतो. म्हणून आपल्याला ओतूर या ठिकाणी स्वच्छ किंवा सुंदर आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपलं आरोग्य सुद्धा त्याच्यामुळेच या ठिकाणी चांगलं. आणि त्यांचं तुम्ही या ठिकाणी आज सन्मान करणारे ही सुद्धा खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट आहे किंवा कौतुकाची बाब आहे. असंच इथून पुढे सुद्धा जे खऱ्या अर्थानं पायाभरणीचं किंवा जे महत्त्वाचं काम करतायत त्यांची तुम्ही इथून पुढे सुद्धा अशीच दखल घेत जा. निश्चितच याच्यामध्ये काही शंका नाही. असंच कार्य इथून पुढे सुद्धा तुमच्या हातून घडू. जास्त काही बोलत नाही. फक्त सर्वांना त्याचे काय मावशी आहेत त्यांना किंवा रंजनाताई 4 वाजता आपला नारी शक्ती मंचाचा महिला दिनाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे पांढऱ्या मारुतीजवळ. सर्व महिलांनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं एवढंच मी या ठिकाणी एक सर्वांना निम्रचित विनंती करते. त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली आणि सर्व जे काही पत्रकार बांधव आहेत खूप चांगलं सहकार्य इथून मागे राहिलेलं आहे, इथून पुढे सुद्धा निश्चितच राहील अशी या ठिकाणी इच्छा अपेक्षा व्यक्त करते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त औचित्य साधून आज या ठिकाणी महिलांचा सन्मान तसेच इतर मान्यवरांचा सन्मान आणि त्याचप्रमाणे आपले नवीन डोंगरे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यांचाही सन्मान, त्यांनाही शुभेच्छा. अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे पत्रकार बांधव, आपल्या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतच्या कर्मचारी, महिला वर्ग, आत्ताच ताईंना सांगितल्याप्रमाणे आज दिवसभरात अनेक कार्यक्रम महिलांचे चालू आहेत आणि महिलांचा सन्मान आणि महिलांप्रती समाजामध्ये महिलांनी पुढे येऊन एक आपल्याला वेगळा ठसा कसा उमटता येईल या निमित्ताने 8 मार्चचं खरं महत्त्व आहे आणि त्या निमित्ताने अनेक महिला वर्ग काम करत आहेत आणि त्याच्याच औचित्य साधून आजही तुमचा सत्कार समारंभ या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केला आहे. त्याबद्दलही त्यांच्या सर्वांचं या ठिकाणी सर्व साऱ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.